नमस्कार. आचार्य FM वर मी प्राध्यापिका पद्मा उशिंग आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सादर करीत आहोत स्वातंत्र्योत्तर कालखंडातील स्त्री जीवनाचा, तिच्या कर्तृत्वाचा, तिच्या समस्यांचा आणि तिच्या अपेक्षांचा मागोवा घेणारी एक आगळी वेगळी कलाकृती. झाले मोकळे आकाश, झाले मोकळे आकाश. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई. माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई. तू विश्वाची रचने माया, तू शीतल छायेची काया. तू विश्वाची रचने माया, तू शीतल छायेची काया. तुझ्या दयेचा ओघ खंडित दुरितलयाला सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई. करा सकाळ दुपार तिन्ही त्रिकाळ त्या जगदंबेचा उदो उदो करा. अहो पण घरात साक्षात गृहलक्ष्मी होऊन पाणी भरते, अन्नपूर्णा होऊन भोजन करते, सरस्वती होऊन मुलांना शिकवते आणि दुर्गा होऊन संकटाशी लढते. तिची पूजा मात्र खेटराने होते. तिच्या नशिबी सदैव अपमान आणि लाथा बुक्क्यांची मारहाण. का? किती दिवस चालायचं? स्वातंत्र्याने केव्हाच 75 ओलांडली तरी बाई आहे तिथेच आहे. आपण म्हणतो पुरुषी मानसिकता बदलली. आपणही सकारात्मक बघायला पाहिजे. मला वाटत नाही तसं. अहो मंदिरात मूर्तीची देवी म्हणून पूजा करतील, परंतु रस्त्यात बाई दिसली मग ती कोणत्याही वयाची असो यांच्या वासना भडकायलाच लागतात. मला सांग एक तरी दिवस जातो का की कुठे तिच्यावर अन्याय अत्याचार बलात्कार झाला नाही? नवरात्र येऊ द्या मग यांच्यातली भोंदूगरी कशी आपल्याला दिसते प्रतिभा. खरंच आई आज तुझ्या नावाने घटस्थापना होणार. पोटात मुली मारणारे सुशिक्षित लोक जगदंबेची स्थापना करणार. आई आज तुझ्या नावाने घटस्थापना होणार. काही हजारासाठी सुनेला जाळणारे, खोट्या प्रतिष्ठेसाठी लेकी सुनांना छळणारे आज स्त्री शक्ती रूपी देवीला पूजणार. आई आज तुझ्या नावाने घटस्थापना होणार. भर चौकात सोडलेल्या सांडासारखे उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेड काढणार. पण 9 दिवस चप्पल न घालता तुझा उपवास करणार. आई आज तुझ्या नावाने घटस्थापना होणार. खरंच आई हे किती दिवस चालणार? मातृत्वाची हेलसांड स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या या पाखंडी भक्तांमुळे हे खड्गधारी जगदंबे या देशात स्त्रीत्वाचा खरा सन्मान कधी होणार? खरंय आज जिकडे तिकडे या भयानक परिस्थितीमुळे जो तो हातबल झालेला आहे.
या पाशवी जनावरांना कसा लगाम घालायचा आता तिनेच ठरवलं पाहिजे. कारण कुठलाही श्रीकृष्ण आता तिचं रक्षण करायला येणार नाही. आपला इतिहास आपल्याला माहिती नाही. वेद काळापासून आधुनिक काळापर्यंत कितीतरी स्त्रियांनी या पुरुषी वर्चस्वाला आव्हान देत आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. वेद काळातील गार्गी, मैत्री, इतिहासकालीन राजमाता जिजाऊ, रणरागिनी झाशीची राणी, कर्मयोगिनी अहिल्याबाई आणि आधुनिक काळातील सावित्रीबाई फुले या कितीतरी स्त्रियांनी आपलं कर्तृत्व अजरामर केलं. अगं, जिला आपण क्रांतिज्योती म्हणतो, जिने अत्यंत यातना सहन करून आपल्याला शिक्षणाची दारे खुली करून दिली. आणि जर शिक्षण घेऊनही आपण आपलं रक्षणच नाही करू शकलो, काय उपयोग या शिक्षणाचा? त्या सावित्रीचे उपकार कसे फेडायचे? खरंय पद्माताई. स्त्री शक्तीची उद्गाती तू, स्त्री शक्तीची उद्गाती तू, शिक्षणाची गंगोत्री तू, अखंड ज्योती क्रांतीची तू, माय माझी सावित्री तू, माय माझी सावित्री तू. आज आहे आमची ओळख, आज आहे आमची ओळख, त्या ओळखीची तूच प्रेरक. आज आहे आमची ओळख, त्या ओळखीची तूच प्रेरक. तू नसतीस केली सुरुवात, तू नसतीस केली सुरुवात, तर अगं आम्ही चाचपडत असतो अंधारात. तू नसतीस केली सुरुवात, तर अगं आम्ही चाचपडत असतो अंधारात. आज आम्ही सारे शिकतोय, आज आम्ही साऱ्या बोलतोय, स्वतःचे विचार स्वतः मांडतोय. हे केवळ तुझ्यामुळेच शक्य होतंय माय, हे केवळ तुझ्यामुळेच शक्य होतंय, नाहीतर आम्हाला कोण विचारतोय. एक तूच आहेस आमचा भरवसा, एक तूच आहेस आमचा भरवसा, चालवू तू दिलेला हा थोर वारसा, चालवू तू दिलेला हा थोर वारसा. सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, आनंदीबाई जोशी, लक्ष्मीबाई टिळक यासारख्या स्त्रियाही त्या काळात शिकल्या, कारण त्यांना त्यांच्या पतीचा खंबीर पाठिंबा होता. अगं, पण अशा किती स्त्रिया शिकल्या आणि किती स्त्रियांना पतीने शिकवलं? बाकी साऱ्या बालविवाह करून घरातच डांबल्या गेल्या होत्या ना. अगं, माझ घरात यायची तरी अनुमती होती का त्यांना? बाकीचं सोडा, मी माझ्या घरात मागच्या 3 पिढ्या बघितल्यात. माझी पणजी, आजी, आई, आत्या, काकी, मामी, मावशी किती भयानक जगायच्या त्या. अगं, चिमुडभर कुंकवासाठी पूर्वी ती जन्माची गुलाम व्हायची. काळ्या मण्यासोबत 4 भिंतीत बंदिस्त जगायची. सासर माहेरच्या 2 डोरल्यात जन्मभराचा आधार शोधायची. 9वारी लुगड्यात स्वतःला घट्ट घट्ट बांधून घ्यायची. मन, भावना, विचार, कृतीशी नव्हते तिला देणे घेणे. मन, भावना, विचार, कृतीशी नव्हते तिला देणे घेणे. परंपरेच्या जोखडात युगानुयुगे स्वतःलाच विसरून जाणे. हळूहळू कळू लागली तिला कठोर कर्माची घोर व्यथा. बदलून टाकली पाहिजे आपणच स्त्री जन्माची क्रूर कथा. सर्व सामर्थ्याने धडपडत ओझ्या खालून ती उठली. आत्मविश्वासाने उचलून पाऊल चौकटीच्या बाहेर पडली. आता सासर माहेरच्या डोरल्याचा ती झाली भक्कम आधार. घेत नाही ती आता कधीच कोणत्याच गोष्टीसाठी माघार. आता आपण थोडासा ब्रेक घेऊया. भेटूया परत आचार्य FM वर. नमस्कार. विश्रांतीनंतर परत आपलं स्वागत आहे आचार्य 90 FM वर. सादर करूयात पुढचा भाग, झाले मोकळे आकाश. मान्य आहे पद्माताई, मान्य आहे की आता परिस्थिती थोडीफार बदलली. स्त्रिया परंपरेची चौकट मोडून बाहेर पडल्या. शिक्षणामुळे त्यांना आत्मभान सुद्धा आले. त्या स्वावलंबी सुद्धा झाल्या. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून असंख्य स्त्रिया लढल्या. पण मला सांगा, या स्वराज्यात ती स्वतंत्र आहे का? आजही तिला स्वातंत्र्यासाठी भीक मागावी लागते. आजही चौकात तिलाच विटंबना सहन करावी लागते.
काळ वेळ नाती गोती काही काही न जुमानता वासनेनी भरभटलेल्या नराधमांची शिकार व्हावं लागतं. मला सांगा आजही ती घरात आणि घराबाहेर सुरक्षित आहे का? भर दिवसा काळोख दाटला काय करू गाई, मान ठेवण्या विश्वासाचा एकही खांदा नाही. अनेक नाती संपून गेली ठेवणी काळा डाग, भोवताली पाहून भडकते मनात माझ्या आग. ऑफिस बागा रस्ते गाड्या नाही सुरक्षित शाळा ग, वखवखलेल्या नजरा आई भिवविती तुझी बाळा ग. दाखवा आता जागा आई जिथे नसे मज धास्ती ग, पुढारलेल्या जगात या संकटे आली जास्ती ग. आई खरंच सांगते तुझला रोज मनी मी मरते ग, तुझ्यान माझ्यासाठी आता रोज प्रार्थना करते ग, तुझ्यान माझ्यासाठी आता रोज प्रार्थना करते ग. मला काय वाटतं सांगू का? स्त्री जन्माची ही करुण कथा बघूनच मुलीचा जन्म नाकारला जातोय. बघा ना, तिचं स्वागत आनंदाने कधीच केलं जात नाही. आजही कितीतरी निष्पाप कळ्यांना गर्भातच खुडलं जातंय. प्रत्येक आईला वाटतं की आपल्या वरचे भोग निदान आपल्या मुलीच्या नशिबी तरी नकोत, म्हणून मग तीच आपल्या बाळीचं जगणं नाकारतीये. आजही हीच भयानक परिस्थिती आहे. कशाला जन्म द्यायचा मुलींना, कसं वाढवायचं त्यांना? अहो, आजही वंशाला दिवाच हवा ही मानसिकता काही बदललेली नाहीये. मग मुलीला जन्म दिला की त्या जन्म देणारीला जीव नकोसा करून टाकतात, इतका की तिला जगण्यापेक्षा मरणच जवळचं वाटतं. जीवदया निघाले मी बाई ग, जीवदया निघाले मी बाई ग, माझ्या हातात काहीच नाही ग. माझ्या नवऱ्याची मागणी मोठी, त्याला घरात नको ही बेटी. मुलगा कुठून आणू मी ताई ग, जीवदया निघाले मी बाई ग, जीवदया निघाले मी बाई ग. माझं मारतो बनूनी कसाई, त्याची बाटली सुटतच नाही. अहो नाही त्याची काहीच कमाई, त्याला कसं मी पोसू ताई ग. जीवदया निघाले मी बाई ग, जीवदया निघाले मी बाई ग. पाणी दाटून आलं या डोळी, पोटी दोन लहान पोरी बाळी. पाणी दाटून आलं या डोळी, पोटी लहान दोन पोरी बाळी. माझ्या जीवाला थाराच नाही ग, जीवदया निघाले मी बाई ग, जीवदया निघाले मी बाई ग. बंदिनी स्त्री बंदिनी, हृदयी पान्हा नयनी पाणी, जन्मोजन्मीची कहाणी. हृदयी पान्हा नयनी पाणी, बंदिनी स्त्री बंदिनी. रूप बहिणीचे माया दे, वात्सल्य मूत आई होई. रूप बहिणीचे माया दे, वात्सल्य मूत आई होई. माहेरा सोडूनही सासरी सर्वस्व दे. हृदयी पान्हा नयनी पाणी, जन्मोजन्मीची कहाणी. हृदयी पान्हा नयनी पाणी, बंदिनी
सुरेख. बाईपणाच्या धुंदीतून बाहेर ये ग बाई, बाईपणाच्या धुंदीतून बाहेर ये ग बाई, बदल बदल सखे बदल, कर बदलण्याची घाई. जगण्यावर कर माया, जगण्यावर कर माया, भीतीची सोड छाया, दूर दूर सोडून दे ग मृत्यूची ती खाई. बदल बदल सखे बदल, कर बदलण्याची घाई. नको जन्म दे ग पोरीला, जन्म दे ग पोरीला, नको लोटू दूर तिला, साथ तुला देईल ती बनून मिठाई. बदल बदल सखे बदल, कर बदलण्याची घाई. नको मागू दया कोठे, नको मागू दया कोठे, तुझे हात खूप मोठे, तुझा तूच आधार येथे, दुजा कोणी नाही. बदल बदल सखे बदल, कर बदलण्याची घाई. हळूहळू काय होईना एकमेकींच्या साथीने स्त्री बाईपणाच्या विळख्यातून आता बाहेर पडत आहे. थोडा थोडा का होईना बदल होत आहे. त्याच्यामुळे शहरी सुशिक्षित आणि सुसंस्कृत घरात मुलीच्या जन्माचं स्वागत आनंदाने केलं जाते. तिला शिकवल्या जाते, तिचं कोडकौतुक केलं जाते, तिला तिच्या पायावर भक्कमपणे उभं केलं जाते. आणि साहजिकच त्याच्यामुळे तिच्यामध्ये एक आत्मविश्वास आलेला आहे. ती स्वावलंबी झालेली आहे. शिक्षणामुळे, अर्थार्जनामुळे तिच्यामध्ये जो आत्मविश्वास आलेला आहे, त्या आत्मविश्वासाच्या जोरावर तिने आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरारी घेतलेली आहे. आणि तिचं हे भरारी घेतलेलं रूप आपल्याला खरोखर थक्क करते बरं का, कारण ती आता घराबाहेर पडलेली आहे. घराबाहेर पडता पडता, घराबाहेर पडता पडता पावलात जिद्द आली, घराबाहेर पडता पडता पावलात जिद्द आली, जिद्दीची ती पावलं कष्टाला सरसावली. स्वकष्टाने तिने केली दुबळेपणावर मात, स्वकष्टाने तिने केली दुबळेपणावर मात, काठोकाठ भरून घेतले सुखाचं माप. वीज वादळ आला आता ती नाही घाबरत, वीज वादळ आला आता ती नाही घाबरत, धीटपणे चालते ती स्वतःला सावरत. अशक्य ते शक्य करत ती पुढेच चालली, अशक्य ते शक्य करत ती पुढेच चालली, तिच्या सोबत धावते यशाची सावली, तिच्या सोबत धावते यशाची सावली. चांदण्याचा बोल होती कोवळ्या पावली, मापनी ओलांडले दूर गेली फाटुकली, खेळण्याचे होते वया अंगणाची होती सया, सोहळ्या मनात माझ्या भरे नभाचा शया, थबकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी पहाट, जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट, हाती अमृताचा वसा साथ दे माझा सखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका, उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. दाटून येता मेघ भरी आकाश गोंधळ, माळही व्रताची जपता झाली घराचे देऊळ, जिचे पायरी होऊन जन्म चंदना सारखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका, उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. तिच्या या जीवनातील नव्या वळणावर आता आपण थोडीशी विश्रांती घेऊयात आणि परत भेटूयात आचार्य 90 FM वर. झाले मोकळे आकाश. आचार्य 90 FM. नमस्कार. आचार्य 90 FM वर मी पद्मावती सिंग परत आपलं स्वागत करीत आहे. पुढे जाऊयात झाले मोकळे आकाश. मला मान्य आहे ती घराबाहेर पडली, तिचा झोका सुद्धा गगनाला भिडला, पण तरीही तिला लग्नाच्या बाजारात उभं राहावं लागतंच की. स्वतःचं कर्तृत्व न बघता तिचे मोजमाप ठरवणारा, तिचे निकष ठरवणारा तो असतो. ती कितीही कर्तृत्ववान असली तरी तिच्यात काय काय पाहिजे हे निकष तो ठरवतो.
आणि मग तिचे आई वडील तिची एखाद्या यंत्राप्रमाणे लग्नाच्या बाजारात जाहिरात करतात. अहो आपल्या बाजार विक्रेत्याला तरी पैसे अहो मिळतात. आपलं यंत्र बाजारात विकलं गेलं तर विक्रेत्याला पैसे तरी मिळतात, पण ह्या बाजारात विक्रेत्यालाच पैसे द्यावे लागतात. आहे की नाही गंमत? हो, खरंय की. विकणे आहे, विकणे आहे, विकणे आहे, एक उत्साही कामसू देखणे जिवंत यंत्र विकणे आहे. स्वयंपाक करते, कपडे धुते, नोकरी करून पैसा कमवते. स्वयंपाक करते, कपडे धुते, नोकरी करून पैसा कमवते, पाहुण्यांची सरबराई करते आणि घर सुद्धा झॅकपॅक ठेवते. शरीराची गरज भागवते, शरीराची गरज भागवते आणि वंशाला दिवाही देते. कधी बिघडलंच तर 2-4 थापडात जागेवर येते. कधी बिघडलंच तर 2-4 थापडात जागेवर येते. अहो खर्च सुद्धा फार नाही, रोजच्या जेवणात भागून जाईल. अहो खर्च सुद्धा फार नाही, रोजच्या जेवणात भागून जाईल. 5 लाखासहित सालंकृत घरपोच, 5 लाखासहित सालंकृत घरपोच. त्वरा करा, त्वरा करा, आपली ऑर्डर आजच नोंदवा. विकणे आहे, विकणे आहे, विकणे आहे, एक उत्साही कामसू देखणे जिवंत यंत्र विकणे आहे. मला वाटतं पूर्वी आपली कुटुंब व्यवस्था होती ना, ती बाईच्या एकतर्फी त्यागावर तोडली जात होती. पण आजच्या शिकलेल्या मुलीला मात्र हा एकतर्फी त्याग आहे ना, तो मान्य नाही. हा म्हणजे घर, संसार, मुलं, नातेवाईक तिलाही हवेत, पण हे त्यागाचं जे एकतर्फी ओझं आहे ना, हे मात्र आता तिला नकोय. संसार दोघांचा, मग सहकार्य दोघांचं नको का? तिची ही अपेक्षा, स्वयंपूर्ण जगण्याची, भरारी घेण्याची आस समजून न घेतल्यामुळे आपल्याला आपली आजची कुटुंब व्यवस्था काहीशी डळमळीत होताना दिसतीये. कारण आता ती सोशिक राहिली नाही हो. अहो किती सोसणार, किती गप्प बसणार? रबर ताणलं की एक ना एक दिवस तुटणारच ना. आता तिचं एक वेगळंच रूप आपल्याला बघायला मिळतंय आणि तिचं हे बदललेलं रूप आपल्याला विचार करायला भाग पाडताय मात्र नक्की. खरंय संपदा, आता पूर्वीसारखी कुठे ती झुरते बिरते. ताठ मानेनं सर्व जगाला पुरून उरते. धुमसत नाही ती आता गौरीसारखी आतल्या आत. आतल्या आत. सर्व चिंता, बिंता, काळजा, बिळजा चिमणीच्या धुराड्यातून बाहेर फेकत स्वयंपाकघरच करून घेतलंय तिने आता वातानुकूलित. हंड्या कळशा कधीच पोत्यात बांधून फेकल्यात तिनं. आता प्रत्यक्ष गंगा वाहते तिच्या घरात. तिला हवी तशी, तिला हवी त्या ठिकाणी. तिच्या रुंदावल्या स्वप्नांच्या कक्षा. आता हिम्मतच नाही करत कुणी तिच्या पुढे आखण्याची लक्ष्मण रेषा. कळायला लागलीये तिला आता या जगाची भाषा. मोकळ्या करून घेतल्यात तिने आपल्या हिमतीवर दाही दिशा. मी रात टाकली, मी कात टाकली, मी रात टाकली, मी कात टाकली, मी मोडक्या संसाराची बैलाज टाकली. मी रात टाकली, मी कात टाकली, मी रात टाकली. मी रात टाकली, मी कात टाकली,
मी रात टाकली. या पंखावरती मी नभ पांघरते. या पंखावरती मी नभ पांघरते. मी मुक्त मोरनी बाई चांदण्यात न्हाते. या पंखावरती मी नभ पांघरते. मी मुक्त मोरनी बाई चांदण्यात न्हाते. मी रात टाकली. मी कात टाकली. मी रात टाकली. वा. अस्मिता, तू म्हणतेस ना, पण तिचं हे रूप शहरापुरतं मर्यादित आहे ग, आणि तेही चौकोनी कुटुंबात. आजही बहुसंख्य स्त्रियांना तोंडाला कुलूप लावूनच जगावं लागतं. अगदी त्या कमावत्या असल्या ना तरी सुद्धा तोंडातून ब्र काढायची त्यांची हिंमत नसते. निर्णय प्रक्रियेत त्यांचा विचार सुद्धा केला जात नाही. तुला वाटतं तेवढी परिस्थिती अजूनही फारशी बदललेली नाहीये ग. जर तिने तोंड उघडलं ना तर घराघरात रामायण घडतं आजही. तो फक्त बोलायचा. तो फक्त बोलायचा, ती फक्त ऐकायची. हा खेळ सुरू होता बोलणे ऐकण्याचा. खेळात होत्या 2 चिठ्ठ्या. एकावर लिहिले होते बोला, एकावर लिहिले होते ऐका. ती ऐकत राहिली. ती ऐकत राहिली. कुणाचे तरी बोल, कुणाचे तरी हुकूम, कुणाचे तरी उपदेश. बंधने तिच्यासाठी होती. तिच्यासाठी होते सर्व नकार. तिला हेही माहिती होतं की ऐकणं आणि बोलणं या नाहीत फक्त क्रिया. राजा म्हणाला विष पी. राजा म्हणाला विष पी, ती मीरा झाली. ऋषी म्हणाले शिळा हो, ती अहिल्या झाली. प्रभू म्हणाले चालती हो, ती सीता झाली. चितेतून किंकाळी आली, ती सती झाली. दबले तिचे आवाज, अडकले तिचे शब्द, शिवले गेले ओठ, दाटून आला गळा. दबले तिचे आवाज, अडकले तिचे शब्द, शिवले गेले ओठ, दाटून आला गळा. तिच्या हाती नाही लागली ती चिठ्ठी ज्यावर लिहिले होते बोला. सर्वस्व तुझं नावाहुनी माझ्या घरी मी पाहुणी. सर्वस्व तुझं नावाहुनी माझ्या घरी मी पाहुणी. सांगू कसे सारे तुला, सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहुनी. सर्वस्व तुझं नावाहुनी माझ्या घरी मी पाहुणी. संसार मी करते मुका दाबून माझा हुंदका. संसार मी करते मुका दाबून माझा हुंदका. दररोज मी जाते सती, दररोज मी जाते सती. आज्ञा तुझी ती मानुनी, सांगू कसे रे याहुनी. सर्वस्व तुझं नावाहुनी माझ्या घरी मी पाहुणी. सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहुनी.
सर्वस्व तुझं नावाहुनी माझ्या घरी मी पाहुणी सर्वस्व तुझं नावाहुनी माझ्या घरी मी पाहुणी. ज्या स्त्रीला युगानुयुग गप्पच बसवलं, कुटुंब उभारणीमध्ये तिचा मोलाचा वाटा असतो याचा विचारच होत नाही. नवी पिढी, नवा समाज, नवा देश घडवण्यात तिचाही तितकाच मोलाचा सहभाग असतो हे मान्य करण्याची तयारीच नाही. अहो, तिच्या कर्तृत्वाची साधी दखल सुद्धा घेतली जात नाही. पण आता मात्र ती रडत कुढत बसत नाही. कोणत्याही प्रसंगाचा ती खंबीरपणे सामना करते आणि ठामपणे निर्णय घेते. वर्तमानातली ही युगंधरा खरोखर थक्क करणारी आहे नाही का प्रतिभा? खरंच. हवे मला प्रिय गृह मंदिर मज, हवे मला प्रिय गृह मंदिर मज, परी नको ती बंदी शाळा. प्रेमळपती मम देव खरोखर, प्रेमळपती मम देव खरोखर, परी नको तो राखणवाला. बाळे चिमणी गृहरत्ने मज, बाळे चिमणी गृहरत्ने मज, परिण शृंखला त्या पायीच्या, विकास त्यांचा विकास माझा, विकास यातच मम राष्ट्राचा. स्वतंत्र सबला राष्ट्रशक्ती मी, स्वतंत्र सबला राष्ट्रशक्ती मी, परवानाच्या मज मुळी कष्टाची, चीड असे मज अन्यायाची, युगंधरा मी नव्या युगाची, युगंधरा मी नव्या युगाची. खरे, स्त्रीची शक्ती, युक्ती, कीर्ती आज सगळ्या जगभर पसरली आहे. कायद्याने तिला अनेक अधिकारही दिले, पण कुटुंब आणि समाज हे अधिकार तिला वापरूच देत नाही. आजही सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने भरारी घेऊन सुद्धा तिला समानतेसाठी भीक मागावी लागते. आणि हीच एक समानतेची आस पूर्ण होण्याची भारतीय नारी युगानुयुग आतुरतेने वाट पाहते. खरं, भारतीय नारी आम्ही, भारतीय नारी आम्ही नाही कुठे कमी, साऱ्या अडचणी पार करून उभ्या राहिलो आम्ही. नव्हत्या काही सुविधा, नव्हत्या काही सुविधा तरी मानली नाही हार, नव्हत्या काही सुविधा तरी मानली नाही हार, जिद्द, धडाडी, प्रयत्नांसोबत कष्टही केले अपार. कला, क्रीडा, साहित्य, राजकारण साऱ्या क्षेत्रात शिरलो, आत्मविश्वासाच्या जोरावर यशस्वीही झालो. परंपरेचे अवजड ओझे सामर्थ्याने पेलले, परंपरेचे अवजड ओझे सामर्थ्याने पेलले, अन्याय, अत्याचार यांचे असंख्य घाव झेलले. सिद्ध केले आम्ही आमचे कौटुंबिक सामाजिक स्थान, सिद्ध केले आम्ही आमचे कौटुंबिक सामाजिक स्थान, स्त्री पुरुष संसाराची चाके दोन समान. अजूनही संपली नाही, अजूनही संपली नाही लढाई समानतेची, आहे आस एकच मनी, सन्मानाने जगण्याची, सन्मानाने जगण्याची. तिच्या सन्मानाच्या वळणावर आता आपण थोडीशी विश्रांती घेऊयात आणि भेटूयात परत आचार्य 90 FM वर. झाले मोकळे आकाश. आचार्य 90 FM, 90 FM. आचार्य 90 FM चॅनलवर परत एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करते. सादर करीत आहोत झाले मोकळे आकाश. आपण बाईला उगीच अष्टभुजा म्हणतो का ग? किती गोडवे गायची तिच्या कर्तृत्वाचे. युगानुयुगे ती या पुरुष प्रधान संस्कृतीखाली वाकली, झुकली, गुलामासारखी जगली. आता मात्र तिने तिच्या कर्तृत्वावर उच्च पद प्राप्त केलंय, तर पुरुषांना तिच्या हाताखाली काम करायची लाज वाटते आणि मग वाटेल त्या मार्गाने निंदा नालस्ती करून तिची बदनामी केली जाते. कायद्याने तिला पुष्कळ अधिकार दिलेत, कायद्याने पुष्कळ अधिकार दिलेत, परंतु ते अधिकार कुटुंब आणि समाज तिला वापरू देत नाही. त्याचं काय करायचं? पण खरं सांगू का पद्माताई, आता ही परिस्थिती थोडी बदलत आहे बरं का. तो तिला बऱ्यापैकी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. तिची भरारी बघून तो सुद्धा थक्क झालाय. त्याच्या मिळणाऱ्या साथीमुळे ती आता तिला प्रचंड मेहनत करते. तिला हवंय ते ती मिळवते. सर्व क्षेत्रात तिने भरारी घेतलेली आहे.
आणि ही खरं तर समस्त स्त्री वर्गासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. पण तरी पण इथे मला एक गोष्ट खरोखर खूप खेदाने सांगावीशी वाटते. तिने जे त्याग करून संघर्ष करून वर्षानुवर्ष वाट बघून जे स्वातंत्र्य तिने मिळवले ना, त्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ आजच्या तरुण पिढीला कळलेलाच नाही. कारण स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील भेदच त्यांना कळत नाही ना. मग मला सांगा, शरीर उघडं टाकणं, फाटके कपडे घालणं, तोटके कपडे घालणं, सिगारेटचे झुरके घेणं, रस्त्यामध्ये वेळी अवेळी वाटेल तिथे वाटेल तसे दारू पिऊन गोंधळ घालणं, धिंगाणा घालणं म्हणजे स्वातंत्र्य का? समलिंगी संबंध, लिव्ह इन रिलेशनशिप, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि पाहिजे तेव्हा मिळणारे घटस्फोट, ह्यालाच जर ही पिढी स्वातंत्र्य समजत असेल ना, तो भारतीय संस्कृतीचा, संस्काराचा आणि स्त्री मुक्तीचा घोर अपमान आहे. अपमान. खरंय. मला काय वाटतं माहिती का, म्हणूनच आजच्या पिढीने स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक समजूनच वागलं पाहिजे. त्यासाठी घराघरात आजकाल जे पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण चाललेलं आहे ना, ते बंद होऊन भारतीय संस्कृतीचे संस्कार घरोघरी रुजणं अतिशय गरजेचं आहे. मला सुद्धा तेच वाटते. आजच्या या स्पर्धेच्या युगात आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे पालक आपल्या मुलांवर संस्कार करायला वेळच देऊ शकत नाहीत. खरं तर मूल लहान असल्यापासून प्रत्येक घरामध्ये जर स्त्री पुरुष समानतेचे संस्कार झाले तर आजच्या समाजातील अनेक समस्या या कमी होतील. आणि मुळात काय, पुरुषांचा स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, तो दृष्टिकोन बदलेल असं मला वाटतं. खरंय पद्मताई, हा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. मला काय वाटतं माहितीये का, पुरुषांना कमी लेखणं, त्यांचा अपमान करणं, त्यांना मागे टाकणं हे स्त्री चळवळीचं ध्येय कधीच नव्हतं आणि नाही. जोडीदार म्हणून दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन एकमेकांचा आदर राखणं, एकमेकांचा सन्मान करणं हे खरं स्त्री मुक्तीचं स्वप्न आहे. आणि मला असं वाटतं आता आपल्याला हे स्वप्न बऱ्यापैकी साकार होताना दिसतंय. आता तिला भरारी घेण्यापासून कुणीही अडवू शकत नाही, इतका आत्मविश्वास आलाय तिच्यात. पण तरीही अजूनही काही स्त्रिया चार भिंतीत अडकून गुदमरलेल्या आपल्याला दिसतात नाही का जागोजागी. अस्मिता, आज आपल्या ह्या मैत्रिणींना आपण काहीतरी सांगूया का ग? हो, नक्की सांगूया ना. मी म्हणते सखी बिंदास जग. मी म्हणते सखी बिंदास जग, चिंता नको करू, कुणाबद्दल मनामध्ये राग नको धरू. जे काही वाईट घडलं त्याला लाव काढी, जे काही वाईट घडलं त्याला लाव काढी, वर्तमानात जग बाई, मज्जा घे ना थोडी. संकट तर येतच राहतील, संकट तर येतच राहतील, घाबरून नको जाऊ, कोणत्याही संकटाला आता नको घेऊ. भिवून भिवून रोजच जगतेस, भिवून भिवून रोजच जगतेस, जरा मोकळा श्वास घे, सख्या मैत्रिणी जवळ कर, तुझ्या छंदाचा ध्यास घे. चौकटीत राहून राहून कंटाळा तर येणारच, चौकटीत राहून राहून कंटाळा तर येणारच, चार चौघीत गेल्यावर दुःख पळून जाणारच. गप्पा मार, जोक सांग, खळखळून हास, मुखवटा न घालता मोकळेपणे घे श्वास. कितीही चांगलं वागलं, कितीही चांगलं वागलं तरी जग वाईटच म्हणणार, कितीही चांगलं वागलं तरी जग वाईटच म्हणणार. कोण तुझा भव्य दिव्य पुतळा उभारणार? म्हणूनच म्हणते ओझ सार जुगारून दे, एक दिवस तरी सखे स्वतःसाठी जगून घे, एक दिवस तरी सखे स्वतःसाठी जगून घे. कळलंय का सख्यांनो? स्वातंत्र्याचा अशा पद्धतीने तिने योग्य उपयोग घेतला आणि योग्य उपभोग घेतला तर आजची ही युगंधरेचं रूप आपल्याला कसं बघायला मिळेल बरं? वर्षानुवर्ष जखडलेली रूढी परंपरेत बांधलेली तोडून सारी बंधने मी आता मुक्त झाले आहे, मी मुक्त स्त्री आहे. नवनवीन क्षितिजे गाठण्यासाठी मी झेप घेतलीये विज्ञानाच्या अवकाशात. नवनवीन क्षितिजे गाठण्यासाठी मी झेप घेतलीये विज्ञानाच्या अवकाशात आणि मारलीये बुडी विद्येच्या अथांग महासागरात. ताठ मानेनं पेलते आहे सारी सारी आव्हानं, ताठ मानेनं पेलते आहे सारी सारी आव्हानं, तोडून जाचक रूढीची बंधनं, कारण मी मुक्त स्त्री आहे. काबीज केलंय मी कला क्रीडा साहित्य क्षेत्राला, काबीज केलंय मी कला क्रीडा साहित्य क्षेत्राला, विज्ञान वाणिज्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाला. आणि म्हणूनच मी भेदून आलीये त्या अंतराला आणि मारली भरारी जागतिक क्षितिजे जिंकायला.
कारण मी आता मुक्त स्त्री आहे. मी माता, पत्नी, भगिनी, मुलगी, सून आणि मैत्रीणही आहे. मी माता, पत्नी, भगिनी, मुलगी, सून आणि मैत्रीणही आहे. मी आहे वीरांगना आणि सक्षम प्रशासकही आहे. भीती नाही मला, भीती नाही मला या जाचक समाजाची, भीती नाही मला या जाचक समाजाची. तयारी आहे माझी शत्रूशी लढण्याची, तयारी आहे माझी शत्रूशी लढण्याची. मी वेळच येऊ देणार नाही, मी वेळच येऊ देणार नाही अबलादासी म्हणायची, मी वेळच येऊ देणार नाही अबलादासी म्हणायची. कारण मी मुक्त स्त्री आहे, स्वतंत्र नव्या युगाची, स्वतंत्र नव्या युगाची. असा हा तिचा प्रवास, असा हा तिचा प्रवास. तिच्या पाशीच सुरू होणारा, तिच्या पाशीच संपणारा. प्रवास चालूच आहे. कधी चालते, कधी पळते, कधी ठेच काढते, कधी भेल काढते, तरीही तिचा प्रवास चालूच आहे. किती काटेकुटे, किती काटेकुटे, किती वेडी वाकडी वाट, किती डोंगर दऱ्या, किती अवघड घाट, तरीही तिचा प्रवास चालूच आहे. किती किती अंधार, किती किती अंधार, किती जंगल दाट, किती वादळ वारे, किती संकटे अफाट, तरीही तिचा प्रवास चालूच आहे आणि तो चालूच राहणार आहे तिच्या कुठपर्यंत? कामापर्यंत. सखे गसये गाऊया आता आनंदाची गाणी ग, आतल्यात पिऊन टाकू डोळ्यातले पाणी ग, डोळ्यातले पाणी ग. पाण्यावर त्या एक नव्याचा फुटेला अंकुर ग, विसावयाला एक नव्याने मिळेल माहेर ग. माहेरी जाऊन एकदा फिरून लहान होया ग, धरून आईच्या बोटाला नवे पाऊल टाकूया ग. मायेच्या गावा मळ बसारे क्षणात विरेल ग, मनातले जे येईल ओठी होईल सुरेल ग. तेजाची भाषा नवीन आशा, तेजाची भाषा नवीन आशा, डोळ्यात हसेल ग. भरा आडचे बुरेही तेव्हा सहज दिसेल ग. राजहंस तो सहज ओळखी मोत्यामधले पाणी ग. फक्त विळकरा ऐकू येती धोट्यामधली गाणी ग, धोट्यामधली गाणी ग. निशब्दाच्या कुशीत अलगद गुज नव्याचे रुजते ग, स्वागत करण्या त्याचे मग सृष्टी सारी सजते ग. तुला नि मला दावील दिशा एक स्वतःचा तारा ग, शोधून त्याला जिंकून घेऊ खेळ हा सारा ग, खेळ हा सारा ग. नमस्कार. झाले मोकळे आकाश, स्त्री जीवनाचा
काव्य प्रवास आपल्याला नक्कीच आवडला असेल. या काव्य प्रवासात मला सोबत करणाऱ्या माझ्या सहकारी आहेत डॉक्टर प्राची रिंगणकर, अस्मिता चौधरी, प्रतिभा चांदोरकर आणि गायिका संपदा दळवी. या कार्यक्रमाची संकल्पना, संकलन, लेखन आणि निवेदन मी प्राध्यापिका पद्महोशी. आज आचार्य 90 FM इथे आम्हाला या कार्यक्रमाची संधी दिल्याबद्दल आचार्य FMचे मी मनापासून आभार मानते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. आचार्य 90 FM. आचार्य